हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत बाळांनो अप्लाइड मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट. या सब्जेक्टमध्ये आज आपण स्टार्ट करणार आहोत युनिट नंबर 1 मध्ये असलेला चॅप्टर नंबर 1 इंटिग्रेशन. यामध्ये आजच्या लेक्चरला आपण पाहणार आहोत इंटिग्रेशनचा बेसिक कन्सेप्ट आणि इंटिग्रेशनचे सर्व काही बेसिक फॉर्म्युले. तेव्हा हेडिंग द्या बाळांनो, युनिट नंबर 1 मध्ये चॅप्टर नंबर 1 इंटिग्रेशन. आणि पाहणार आहोत आजच्या टॉपिक मध्ये आपण पाहणार आहोत ऑल फॉर्म्युले. सगळे जे काही फॉर्म्युले आपण यूज करतो इंटिग्रेशन मध्ये ते आपण आजच्या लेक्चरला डिटेल मध्ये पाहणार आहोत. ओके, चला मग बाळांनो फॉर्म्युले पाहूयात. आता इकडे पहा, सुरुवातीला आपण पाहूयात इंटिग्रेशनचा कन्सेप्ट की इंटिग्रेशन म्हणजे नेमकं काय आहे. तर इंटिग्रेशन इज nothing but an antiderivative. इंटिग्रेशन हे दुसरं तिसरं काही नाही तर अँटीडेरिव्हेटिव्ह आहे. अँटीडेरिव्हेटिव्ह मीन्स व्हॉट? अँटीडेरिव्हेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्हच्या अपोजिट. ज्या पद्धतीने बघा तुम्ही डेरिव्हेटिव्ह शिकला आहात, एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय होता? 1. एक्स चा डेरिव्हेटिव्ह होता 1. आता त्याच्या अपोजिट करायचंय, उलट करायचंय. मग 1 चं इंटिग्रेशन असेल एक्स, याला म्हणतात अँटीडेरिव्हेटिव्ह. मग इंटिग्रेशन म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर एक अँटीडेरिव्हेटिव्ह आहे. इंटिग्रेशन हे दुसरं तिसरं काही नाही तर एक अँटीडेरिव्हेटिव्ह आहे. जर एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 असेल तर 1 चं इंटिग्रेशन हे एक्स असेल, याला म्हणतात इंटिग्रेशन. ओके, काय डाऊट यात? आता जरा इकडे लक्ष द्या. तर यामध्ये आपल्याला पाहायला भेटतंय की इंटिग्रेशन अँटीडेरिव्हेटिव्ह आहे. हे समजून घेण्याकरता एक सिंपल फिगर जर आपण काढली, इकडे पहा इंटिग्रेशन. आता इंटिग्रेशनचं एक सिंपल एक्झाम्पलच्या माध्यमातून पाहिलं तर ते इझी जाईल. आपण ना एक्झाम्पल पाहूया. फॉर एक्झाम्पल हा एक्स आहे आणि ह्या एक्सचा तुम्ही केला डेरिव्हेटिव्ह. काय केला त्या एक्सचा? डेरिव्हेटिव्ह. आता एक्सचा जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढला, तर आन्सर काय येतं रे? 1. पण या 1 चं जर तुम्ही परत इंटिग्रेशन काढलं, आन्सर काय येणार परत? एक्स. मग हे झालं इंटिग्रेशन. ठीक आहे, हे झालं बाळांनो इंटिग्रेशन. म्हणजे थोडक्यात काय रे, एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढला तर 1 येतो. मग तो डेरिव्हेटिव्ह आहे की एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आहे, पण 1 चं जर इंटिग्रेशन केलं तर एक्स आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्ह जर असं आहे तर इंटिग्रेशन त्याच्या अपोजिट आहे. मग इंटिग्रेशन हे डेरिव्हेटिव्हला काय असतं? अपोजिट. याला म्हणतात अँटी डेरिव्हेटिव्ह. मग इंटिग्रेशन हे दुसरं तिसरं काही नाही तर अँटी डेरिव्हेटिव्ह आहे. या फिगरवरून तर लक्षात आलं असेल ना काय? घ्या लिहून, चला. कळालं? हे फक्त एक्स एक एक्झाम्पल झालं. अजून एक एक्झाम्पल पाहू शकता. फॉर एक्झाम्पल इकडे पहा, आता या ठिकाणी समजा साइन एक्स आहे. जर तुम्ही साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह घेतला तर साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो रे? कॉस एक्स. जर साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह घेतला तर तो कॉस एक्स येतो. मग कॉस एक्स चं जर इंटिग्रेशन घेतलं तर काय यायला पाहिजे? मग साइन एक्स. आता मला सांगा, कन्सेप्ट क्लिअर झाला का? साइन एक्सचा जर डेरिव्हेटिव्ह काढला तर कॉस एक्स येतो. मग कॉस एक्सचं जर इंटिग्रेशन काढलं तर साइन एक्स येणार. अशा पद्धतीने डेरिव्हेटिव्हच्या अपोजिट असतो इंटिग्रेशन. म्हणून इंटिग्रेशन इज द अँटी डेरिव्हेटिव्ह. काय डाऊट? कन्सेप्ट क्लिअर? आता आपण फॉर्म्युले पाहू शकतो. आता कन्सेप्टचा कळाला इंटिग्रेशन काय. अजून एक गोष्ट लक्षात घ्या. हे लिहिलं का? लिहिताय ना? बरोबर लिहा. जसं डेरिव्हेटिव्हला आपण काय म्हणायचो रे? डी अपॉन डी एक्स म्हणजे डी बाय डी एक्स.
बरोबर ना. तसं इंटिग्रेशनला सिम्बॉल आहे धिस सिम्बॉल. दिस इज द सिम्बॉल युज्ड फॉर इंटिग्रेशन. इंटिग्रेशन करता असं सिम्बॉल यूज केलं जातं. टू डिनोट इंटिग्रेशन धिस सिम्बॉल इज युज्ड. ओके. हायस्ट लाईक शेप आहे ज्याने आपण इंटिग्रेशनला डिनोट करतो की त्या दिलेल्या फंक्शनवर आपण इंटिग्रेशन परफॉर्म करतोय. हे डिनोट करण्याकरता असं सिम्बॉल वापरतात. एनी डाऊट? ओके. चला बाळांनो आता पुढे जाऊया. आता आपण फॉर्म्युले पाहायला रेडी आहोत. हेडिंग द्या फॉर्म्युली. तुम्ही म्हटले सर फॉर्म्युले कुठून आणणार आपण? डेरिव्हेटिव्हचे जे फॉर्म्युले आहेत तेच आहेत, फक्त यावेळेस उलटे लिहायचे आहे की नाही. बिकॉज इंटिग्रेशन इज अन अँटी डेरिव्हेटिव्ह, म्हणून उलटे लिहायचे. मग आपण पहिला फॉर्म्युला पाहू. आता पहिले मला डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले सांगा, मग मी उलट करून तुम्हाला इंटिग्रेशनचे फॉर्म्युले कसे तयार झाले ते सांगतो. प्रथम मला सांगा डी बाय डी एक्स ऑफ एक्स म्हणजे एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो रे? एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा 1 येतो 1. मग बरोबर उलट करा. इंटिग्रेशन ऑफ 1 dx काय यायला पाहिजे? x पुढे प्लस सी. ऑलवेज आपण प्लस सी लिहितो. मी सांगतो तुम्हाला काय कारण आहे. जरा इकडे पहा, इंटिग्रेशनचा कन्सेप्ट तुम्हाला ऑलरेडी कळलाय ना? कळलाय असं समजतो मी. इकडे पहा, इंटिग्रेशनचे 2 टाइप्स होतात. इंटिग्रेशनचे टोटल 2 टाइप्स असतात. देयर आर 2 टाइप्स ऑफ इंटिग्रेशन. एक असतं इनडेफिनेट इंटिग्रेशन आणि एक असतं डेफिनेट इंटिग्रेशन. मग आपलं पहिलं युनिट आहे इनडेफिनेट इंटिग्रेशन आणि सेकंड युनिट आहे डेफिनेट इंटिग्रेशन. मग जेव्हा जेव्हा आपण इनडेफिनेट इंटिग्रेशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तेव्हा तेव्हा आपल्याला एक्झॅक्ट आन्सर पर्यंत आपण पोहोचत नाही, पर्टिक्युलर आन्सर पर्यंत आपण पोहोचत नाही. म्हणजे इथे जे आन्सर येतं ते व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये येतं, म्हणून याला म्हणतात इनडेफिनेट इंटिग्रेशन. म्हणून इथे जेव्हा आन्सर येतं तेव्हा शेवटी प्लस सी घेतला जातो. प्लस सी इज फॉर कॉन्स्टंट. ती एक कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 0. मग 0चं इंटिग्रेशन काय यायला पाहिजे? कॉन्स्टंट. मग तुम्ही म्हटले सर तुम्ही इथं सी घेण्याचं काय कारण? असं मी जर आता 1 + 0 घेतलं, 1 + 0, एक्सचं इंटिग्रेशन काय येतं? 1चं इंटिग्रेशन काय येतं? एक्स. मग 0चं इंटिग्रेशन काय येतं? जर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 आहे तर 0चं इंटिग्रेशन सी. पण ती कॉन्स्टंट व्हॅल्यू माहिती का काय? 1 आहे, 2 आहे, 3 आहे, काय माहिती का? नाही. मग तिला आपण सी लिहिणार. मग इथून पुढे सीचं मिनिंग घ्यायचं कॉन्स्टंट. आणि जेव्हा जेव्हा इनडेफिनेट इंटिग्रेशन येतं तेव्हा तेव्हा तुम्ही पुढे प्लस सी लिहिणार आहात आन्सर मध्ये. कळालं का प्लस सी का लिहायचं आहे? काय डाऊट आहे का? हे असं काही आपल्याला रिझन वगैरे येत नाही, पण ते माहित पाहिजे कन्सेप्ट, म्हणून मी सांगितलं. मग तुम्ही म्हणले सर मला कसं कळेल की क्वेश्चन हा डेफिनेट इंटिग्रेशनचा आहे की इनडेफिनेट इंटिग्रेशनचा आहे? सिंपल आहे. जर समजा तुमच्या सिम्बॉलवर इथे वर आणि खाली काहीच लिहिलेलं नाही, जर सिम्बॉलवर खाली लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट लिहिलेलं नाही, मग तो प्रॉब्लेम होतो इनडेफिनेट इंटिग्रेशनचा. पण जर तुमच्या इंटिग्रेशनच्या सिम्बॉलवर इथं काहीतरी लिहिलेलं आहे आणि इथे पण काहीतरी लिहिलेलं आहे, मग जर त्या ठिकाणी अप्पर लिमिट हे आणि लोअर लिमिट लिहिलेलं आहे तर ते डेफिनेट इंटिग्रेशन आहे. आणि जर लिमिट लिहिलेले नाहीयेत मग ते इनडेफिनेट इंटिग्रेशन आहे. मग आपण पहिल्या युनिटमध्ये इनडेफिनेट इंटिग्रेशन पाहतोय. इनडेफिनेट इंटिग्रेशन इथे वरती आणि खाली काही लिहिलेलं नसणार आहे या पहिल्या युनिटमध्ये. तुम्ही जेव्हा सेकंड युनिटमध्ये जाल तेव्हा अप्पर लिमिट लोअर लिमिट दिलेले असणार आहे. असे वर आणि खाली हे लिमिट पाहिले का कळतं डेफिनेट इंटिग्रेशनचा प्रॉब्लेम आहे. मग इथे प्लस सी करायची गरज नाही. पहिल्या युनिटच्या प्रॉब्लेम मध्ये मात्र प्लस सी घ्यायचा आहे. फरक कळाला का पहा बरं, हे पण लिहून घ्या म्हणजे कन्फ्युजन नको. चला बाळांनो लिहिला असेल. आता पहिला जसं मी सांगितलं एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आहे तर 1चं इंटिग्रेशन एक्स आहे, पण इथे लिमिट दिलेले नाहीत म्हणून हे इनडेफिनेट इंटिग्रेशन आहे, म्हणून प्लस सी. नंबर 2. आता सेकंड फॉर्म्युला लक्ष द्या. आता जर मी म्हंटल बाळांनो
की लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? सांगा रे, लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह आहे 1/x. तर मग 1/x चं इंटिग्रेशन काय? 1/x चं इंटिग्रेशन काय मग? लॉग एक्स पुढे प्लस सी. काही लोक म्हणतात सर हे कसं रीड करायचं? रीड कसं करायचं हे पण मी तुम्हाला सांगतो. असं रीड करायचं पहा, इंटिग्रेशन ऑफ 1 हा डी म्हणजे विथ रिस्पेक्ट टू या इंटिग्रेशन ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू एक्स प्लस सी. कसं रीड करायचं? इंटिग्रेशन ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू एक्स प्लस सी. याला कसं रीड करणार? इंटिग्रेशन ऑफ 1/x इंटिग्रेशन ऑफ 1/x विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू लॉग एक्स प्लस सी. चला रीड कसं करायचं तो पण प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केला. आता रीडिंग कळालं, कन्सेप्ट कळाला, 2 फॉर्म्युले कळाले. चला 2 फॉर्म्युले पाठ झाले. थर्ड फॉर्म्युला मला सांगा, ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स आहे. मग ई रेस टू एक्स चं इंटिग्रेशन पण काय राहील? ई रेस टू एक्स चं इंटिग्रेशन ई रेस टू एक्सच राहील. जर ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स आहे तर ई रेस टू एक्स चं इंटिग्रेशन पण ई रेस टू एक्सच राहील. चला झाला असेल बाळांनो. आता नेक्स्ट फॉर्म्युला पाहूयात. आता पाहूयात फॉर्म्युला नंबर 4. आता मला सांगा, साइन एक्स चा काय डेरिव्हेटिव्ह रे? साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह आहे कॉस एक्स. तर इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स असेल साइन एक्स प्लस. जर साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आहे तर कॉस एक्स चं इंटिग्रेशन हे साइन एक्स प्लस सी असेल. सांगा बरं मला, कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय रे? कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स आहे. ओके, मी थोड्या वेळा करता मायनस साइन सोडून द्या. कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? साइन एक्स. मग साइन एक्स चं इंटिग्रेशन काय राहील? कॉस एक्स. मायनस साइन थोड्या बाजूला ठेवा. कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह जर साइन एक्स आहे तर साइन एक्स चं इंटिग्रेशन कॉस एक्स आहे. मग इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इज इक्वल टू कॉस एक्स प्लस सी. जर कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह साइन एक्स आहे तर साइन एक्स चं इंटिग्रेशन कॉस एक्स असायलाच हवं. आता मायनस साइन पहा, मायनस साइन कोणत्या साईडला आहे? राईट हँड साईडला. मग ते तिकडेच ठेवा या बाजूला. मायनस साइनला काहीच करायचं नाही. बघा बरं का, मग साइन एक्स चं इंटिग्रेशन आलं मायनस कॉस एक्स प्लस सी. फॉर्म्युला नंबर 6 या. मला सांगा, टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय रे? डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स. टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स आहे. मग मला सांगा सेक्स स्क्वेअर एक्स चं इंटिग्रेशन काय राहील? टॅन एक्स प्लस सी. जर टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स आहे तर सेक्स स्क्वेअर एक्स चं इंटिग्रेशन टॅन एक्स प्लस सी असेल. बरोबर इंटिग्रेशन हे डेरिव्हेटिव्हचे अपोजिट येते पहा. लिहिले बाळांनो हे 3 फॉर्म्युले पुन्हा. फॉर्म्युला नंबर 7. फॉर्म्युला नंबर 7 बरोबर लिहा म्हणजे कुणी मागे राहणार नाही. फॉर्म्युला नंबर 7 मला सांगा, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेग एक्स काय रे? सेग एक्स चा डेरिव्हेटिव्ह आहे सेग एक्स इंटू सेग एक्स चा डेरिव्हेटिव्ह आहे सेग एक्स इंटू टॅन एक्स. मग मला सांगा सेग एक्स इंटू टॅन एक्स इंटिग्रेशन काय येईल रे? सेग एक्स प्लस सी. जर सेग एक्स चा डेरिव्हेटिव्ह सेग एक्स टॅन एक्स आहे तर सेग एक्स टॅन एक्स चं इंटिग्रेशन सेग एक्स प्लस सी असेल. या डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युला पासून हा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला तयार झालेला आहे असं मी या ठिकाणी तुम्हाला शिकवत आहे. नंतर कन्फ्युजन मध्ये जायला नकोय. तुम्ही व्यवस्थित लिहा. तुम्ही इकडे पण असं हे ब्रॅकेट करू शकता.
हे बघा हे फॉर्म्युले आहेत आपले. जर डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले तुमचे पाठ आहेत तर तुम्ही इंटिग्रेशनचे फॉर्म्युले सेपरेट पाठ करायची गरज पडत नाही. ओके, फक्त रिव्हर्स आहे एवढं लक्षात ठेवा. लिहिलं बाळांनो? हे बघा हे 3 फॉर्म्युले पाहिले, हे 3 डेरिव्हेटिव्ह वरून तयार झालेले. त्यानंतर आपण हे 3 फॉर्म्युले पाहिले. ओके, त्यानंतर आपण हा एक फॉर्म्युला पाहिला. आता सेग एक्स नंतर आपण पाहणार आहोत डी बाय डी एक्स ऑफ कोसेग एक्स. डी बाय डी एक्स ऑफ कोसेग एक्स. कोसेग एक्स चा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस कोसेग एक्स कॉट एक्स. कोसेग एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेग एक्स कॉट एक्स आहे. मायनस साइन थोडं बाजूला ठेवा बरं. आणि आता इंटिग्रेशन काढा. कोसेग एक्स कॉट एक्स डीएक्स. कोसेग एक्स कॉट एक्स डीएक्स जर याचा डेरिव्हेटिव्ह हा आहे तर याचं इंटिग्रेशन हे असायला पाहिजे. मग बरोबर आहे, इंटिग्रेशन तेच येणार कोसेग एक्स प्लस सी. याचा डेरिव्हेटिव्ह जर हा आहे तर याचं इंटिग्रेशन हे असणार कोसेग एक्स. राईट हँड साइडला मायनस साइन येते, जसंच्या तसं देऊन टाका. अशा पद्धतीने फॉर्म्युला तयार झालेला आहे पहा. ओके, व्यवस्थित लिहा. काय डाऊट येतोय की इकडे? असेल तर विचारा. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 9 म्हणजे फॉर्म्युला नंबर 9 सॉरी. आता आपण पाहूयात डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉटेक्स. कॉटेक्सचा डेरिव्हेटिव्ह असा आहे का रे? मायनस कोसेग स्क्वेअर एक्स. जर कॉटेक्सचा डेरिव्हेटिव्ह हा मायनस कोसेग स्क्वेअर एक्स आहे तर मग कोसेग स्क्वेअर एक्स याचं इंटिग्रेशन असेल कॉटेक्स प्लस सी. मायनस साइन राईट हँडला आहे ते तिकडेच राहू द्या. कॉटेक्सचा डेरिव्हेटिव्ह जर कोसेक स्क्वेअर एक्स आहे तर कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन कॉटेक्स आहे आणि मायनस साइन ऍज इट इज. घ्या लिहून. चला 9 फॉर्म्युले झाल्या. चला नेक्स्ट फॉर्म्युला पाहूया. फॉर्म्युला नंबर 10. आता याच्यात इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रीचे पाहूया बाळांनो. आता इकडे पहा, इफ डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनव्हर्स एक्स. साइन इनव्हर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह आहे 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. राईट आहे ना? ओके, जर साइन इनव्हर्स एक्स चा हा डेरिव्हेटिव्ह असेल तर 1/√1 मायनस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन असेल साइन इनव्हर्स एक्स प्लस सी. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते ती अशी बरं का बाळांनो, इथे जर ह्या साइन इनव्हर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह हा आहे तर त्याच टर्मचं इंटिग्रेशन साइन इनव्हर्स एक्स असेल. ओके, चला लिहिलंय. आता फॉर्म्युला नंबर 11. आता समजा डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनव्हर्स एक्स काय रे? -1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. कॉस इनव्हर्स एक्सचा हा झाला डेरिव्हेटिव्ह. मायनस साइन थोड्या बाजूला ठेवा बरं बाळांनो. तर मग इथून आपल्याला असं कळतं जर याचा डेरिव्हेटिव्ह हा आहे तर 1/√1 मायनस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन हे कॉस इनव्हर्स ऑफ एक्स प्लस सी आहे. जर याचा डेरिव्हेटिव्ह हा आहे तर याचं इंटिग्रेशन हे मायनस साइन जसंच्या तसं. अशा पद्धतीने बाळांनो या ठिकाणी काही लोक अशी शंका काढतात, सर याचं इंटिग्रेशन साइन इनव्हर्स एक्स आहे त्याच टर्मचं इंटिग्रेशन तुम्ही मायनस कॉस इनव्हर्स एक्स सांगितलं. पहा ना, ही लेफ्ट हँड साइड इक्वल आहे तर या आन्सर इथं वेगवेगळं आहे. तर तसं आहे. जनरली आपण हाच फॉर्म्युला वापरतो, हे वापरत नाही, पण हे वापरलं तरी चुकीचं नाही, हे लक्षात घ्या. मग जर कॉस इनव्हर्स एक्सचं इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह कॉस इनव्हर्स एक्सचा हा असेल तर याचं इंटिग्रेशन कॉस इनव्हर्स एक्सच आहे आणि मायनस साइन ऍज इट इज. काय डाऊट आहे का पहा याच्यामध्ये? आणि सगळं लिहून घ्या.
चला बाळांनो, झाला असेल. चला फॉर्म्युला नंबर 12. फॉर्म्युला नंबर 12 याच्यामध्ये पहा बाळांनो, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स. टॅन इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय रे? 1/1 + x². टॅन इनवर्स एक्स चा हा डेरिव्हेटिव्ह आहे. मग याचं इंटिग्रेशन हेच असेल ना. मग इंटिग्रेशन ऑफ 1/1 + x² विथ रिस्पेक्ट टू एक्स. इंटिग्रेशन ऑफ 1/1 + x² विथ रिस्पेक्ट टू एक्स. इंटिग्रेशन असेल टॅन इनवर्स एक्स प्लस सी. लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला खूपच जास्त वेळा यूज करावा लागतो बरं का. अतिशय महत्वाचा असा हा फॉर्म्युला आहे. जर टॅन इनवर्स एक्स चा हा डेरिव्हेटिव्ह असेल तर या टर्मचं इंटिग्रेशन टॅन इनवर्स एक्स येणार, पुढे प्लस सी. लिहिलं? घ्या लिहून. चला बाळांनो, लिहिलं असेल. आता 13 नंबरचा फॉर्म्युला मला सांगा. कॉट इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय होता रे? कॉट इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह होता -1/1 + x². कॉट इनवर्स एक्स चा हा डेरिव्हेटिव्ह आहे. तर मग 1/1 + x² dx या टर्मचं इंटिग्रेशन होईल कॉट इनवर्स एक्स प्लस सी. जर ह्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह हा आहे तर ह्या टर्मचं इंटिग्रेशन हे मायनस साइन राईट हँड साइडला आहे, त्याचं सचत असत. अशा पद्धतीने बाळांनो या ठिकाणी पुन्हा त्याच टर्मचा इंटिग्रेशन आपण काढलेलं आहे. काही लोक म्हणतात सर हे टर्म आणि ही टर्म तर सेम आहे, तर इंटिग्रेशन वेगळं का? त्याचं कारण आहे की त्या दोन्ही टर्मचं इंटिग्रेशन हे दोन्ही पण बरोबर आहे. पण आपण नेहमी हे जास्त वापरतो, हे याचा यूज जनरली करत नाही, कारण याला निगेटिव्ह साईन आहे. ठीक आहे, करू शकतात, चुकत नाही, पण हेच करतो जनरली. मग 1/1 + x² dx इंटिग्रेशन आहे मायनस कॉट इनवर्स एक्स. याचा डेरिव्हेटिव्ह हा आहे तर याचं इंटिग्रेशन हेच येणार. चला झाला असेल बाळांनो. आता फॉर्म्युला नंबर 14 तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सेग इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह, सेग इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/x √of x² - 1. हा झाला सेग इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह. मग याचं उलट म्हणजे या टर्मचं जे काही इंटिग्रेशन आहे 1/x √of x² - 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह जर ही टर्म आहे तर या टर्मचं इंटिग्रेशन सेग इनवर्स एक्स येणार, पुढे प्लस सी. अशा पद्धतीने बाळांनो सेग इनवर्स एक्स इंटिग्रेशनचा पण फॉर्म्युला तयार झालेला आहे बघा. ठीक आहे. त्यानंतर 15. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोसेग इनवर्स एक्स इंटिग्रेशन -1/x √of x² - 1. याच्यापासून मला ह्या टर्मचं इंटिग्रेशन काढून दाखवा. ह्याच्यापासून हे लिहून घ्या, मग इथून फॉर्म्युला तयार करू. चला बाळांनो, लिहिलं असेल. जर ह्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह हा आहे तर ह्या टर्मचं इंटिग्रेशन कॉसेग इनवर्स एक्स येणार. मग इंटिग्रेशन ऑफ 1/x √of x² - 1 या टर्मचं इंटिग्रेशन येणार मायनस साइन ॲज इट इज कोसेग इनवर्स एक्स प्लस सी. अशा पद्धतीने आपल्याला इंटिग्रेशन मिळालेलं आहे. आता इथे पण एक शंका येऊ शकते की ह्या टर्मचं ही टर्म आणि ही टर्म तर सेम आहे, तर इंटिग्रेशन वेगवेगळं आलं. लक्षात ठेवा, डेरिव्हेटिव्ह सिमिलर आहे म्हणून इंटिग्रेशन पण सिमिलरच दिसतं आपल्याला. या टर्मचं इंटिग्रेशन सेग इनवर्स एक्स आहे आणि त्याच टर्मचं इंटिग्रेशन मायनस कोसेग इनवर्स एक्स असं पण आहे. तर आपण जनरली हे यूज करतो, हे यूज केलं तरी चुकत नाही. ओके, लिहून घ्या हे फॉर्म्युले. चला झालं लिहून. आता पुढे, आता हे तर 15 जे फॉर्म्युले होते ते सगळे डेरिव्हेटिव्ह वर डिपेंड होते.
आता थोडेसे वेगळे फॉर्म्युले पाहूयात. ओके, आता फॉर्म्युला नंबर 16, फॉर्म्युला नंबर 16 आहे बरं का. इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. ए रेस टू एक्स इंटिग्रेशन, ए रेस टू एक्स इंटिग्रेशन ए रेस टू एक्स चे, पण डिवाइड मध्ये घ्यायचं लॉग ऑफ ए प्लस सी, लॉग ऑफ एक्स प्लस सी. आता या टाईपचं जे असतं, या टाईपचा जो फॉर्म्युला आहे, या टाईपचा फॉर्म्युला व्यवस्थित यूज करता यायला हवा. कसा रे? हे बघा, मी इथे एक्झाम्पल लिहितो बरं का. बघा, समजा असेल इंटिग्रेशन ऑफ 10 रेस टू एक्स. 10 रेस टू एक्स चा जर इंटिग्रेशन काढलं तर बाय युजिंग दिस फॉर्म्युला 10 रेस टू एक्स जसेच्या तसे, 10 रेस टू एक्स जसेच्या तसे, ए च्या जागेवर इथं 10 आहे, खाली लॉग ऑफ 10 प्लस सी. झालं ना आन्सर. म्हणजे हाच फॉर्म्युला या पद्धतीने यूज करावा लागतो. मग ए रेस टू एक्स इंटिग्रेशन ए रेस टू एक्स अपॉन लॉग ऑफ ए. किती सिंपल, घ्या बरं लिहून. चला, झाला असेल. आता अजून एक महत्वाचा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे बाळांनो, तो फॉर्म्युला नंबर आहे 17. फॉर्म्युला नंबर 17, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन डीएक्स. एक्स रेस टू एन डीएक्स चा फॉर्म्युला पण खूप स्पेशल आहे आणि खूप जास्त यूज करावा लागतो बरं का. याचा इंटिग्रेशन आहे एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. दिस इज द इंटिग्रेशन फॉर द एक्स रेस टू एन. आता या टाईपचा जे फॉर्म्युला आहे तो पण यूज करता आला पाहिजे. इकडे पहा, फॉर एक्झाम्पल एक्स रेस टू 5 आहे बरं का. एक्स रेस टू 5 चं इंटिग्रेशन घ्यायचंय तर एक्स रेस टू एन आहे, जे पॉवरला आहे त्यात काय केलं प्लस 1, डिनॉमिनेटरला पण काय केलं, जे पॉवरला आहे तेच डिनॉमिनेटरला आहे. मग बघा इंटिग्रेशन बघा कसं काढायचंय, खूप सोपं आहे. एक्स पॉवरला कोण आहे 5 आणि त्यात काय करायचंय प्लस 1, पॉवरला जे आहे तेच डिनॉमिनेटरला आहे. मग पॉवरला इथं 5 प्लस 1 आहे तेच डिनॉमिनेटरला घेतलं. मग 5 प्लस 1 किती होतं रे 6 अपॉन 6 प्लस सी. आलं ना आन्सर. म्हणजे एक्स रेस टू 5 चं इंटिग्रेशन आलं बाय युजिंग दिस फॉर्म्युला एक्स रेस टू 6 अपॉन 6. काय डाऊट आहे का पहा बरं. अशा पद्धतीने हा पण एक खूप महत्वाचा फॉर्म्युला आहे, खूप वेळा यूज करावा लागतो. काय डाऊट? चला, काय डाऊट यामध्ये? आता फॉर्म्युला नंबर 18, फॉर्म्युला नंबर 18, इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स. टॅन एक्सच्या इंटिग्रेशनचा फॉर्म्युला फिक्स आहे. काय फॉर्म्युला आहे? तर टॅन एक्सच्या इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे लॉग ऑफ मॉड ऑफ सेग एक्स प्लस सी. टॅन एक्सच्या इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे लॉग ऑफ मॉड ऑफ सेग एक्स प्लस सी. कॉट एक्स, कॉट एक्सच्या इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे लॉग ऑफ मॉड ऑफ साइन एक्स प्लस सी. लॉग ऑफ मॉड ऑफ साइन एक्स प्लस सी. अशा पद्धतीने आपण टॅन एक्सचा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला पाहिला लॉग ऑफ मॉड ऑफ सेग एक्स. टॅन एक्सच्या इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे लॉग ऑफ मॉड ऑफ सेग एक्स प्लस सी. कॉट एक्सच्या इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे लॉग ऑफ मॉड ऑफ साइन एक्स प्लस सी. काय डाऊट आहे का पहा या दोन फॉर्म्युल्यात? किती झाले? 19 लिहिले. ओके, आता फॉर्म्युला नंबर 20, फॉर्म्युला नंबर 20. आता फॉर्म्युला नंबर 20 आणि 21 इकडे पहा. इंटिग्रेशन ऑफ कॉटेक्स, कॉटेक्स नाही कोसेग एक्स घ्या. इंटिग्रेशन ऑफ कोसेग एक्स आणि इंटिग्रेशन ऑफ सेग एक्स, हे दोन फॉर्म्युले पण महत्वाचे आहेत. आता इंटिग्रेशन ऑफ कोसेग एक्स केलं तर लॉग ऑफ मॉड ऑफ कोसेग एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी. कोसेग एक्सच्या इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे लॉग ऑफ मॉड ऑफ कोसेग एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ सेग एक्सचा फॉर्म्युला आहे लॉग ऑफ मॉड ऑफ सेग एक्स
प्लस tan x प्लस c. लिहून घ्या, हे पण दोन खूप महत्वाचे फॉर्म्युले आहेत. कोसेक एक्स इंटिग्रेशन आहे लॉग ऑफ मॉड ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स, लॉग ऑफ मॉड ऑफ कोसेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी. हे सेक एक्स इंटिग्रेशन आहे, कोसेक एक्स सेक एक्स इंटिग्रेशन. चला झालं इथपर्यंत, बोलू नका. आता 22 नंबर तुम्हाला माहिती का? नसेल माहित तर द्या लक्ष. मग काय ए केच जर आपण इंटिग्रेशन ऑफ कॉन्स्टंट घेतलं, इकडे लक्ष द्या, खूप महत्वाचं आहे. कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन जर काढायला गेलो तर ते येतं के एक्स प्लस सी. हे कॉन्स्टंटच्या इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे, कॉन्स्टंटच्या इंटिग्रेशनचा फॉर्म्युला. दिस इज द फॉर्म्युला फॉर कॉन्स्टंट टर्म. कॉन्स्टंट टर्मच्या इंटिग्रेशनचा फॉर्म्युला. जरा इकडे लक्ष द्या. जर असं मी केलं इंटिग्रेशन ऑफ 5, फक्त 5चं इंटिग्रेशन काढायचंय. कसं काढणार रे 5चं इंटिग्रेशन? तर हा 5 जसाच्या तसा घ्यायचा बरं का. इथं नाही का के जसाच्या तसा घेतला आणि पुढे फक्त एक्स जोडायचा, जोडला एक्स पुढे प्लीज झालं. जर मी असं घेतलं इंटिग्रेशन ऑफ एचं इंटिग्रेशन काढायला गेलो तर ए जसाच्या तसा आणि पुढे फक्त एक्स जोडायचा. अशा पद्धतीने कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन ह्या पद्धतीने घ्यायचंय. लिहून घ्या फॉर्म्युला आणि कसा यूज करायचं ते. फॉर्म्युला यूज पण करता यायला पाहिजे. चला झालं. आता घेऊया बाळांनो स्पेशल फॉर्म्युले. हेडिंग द्या स्पेशल केसेस. हे पण फॉर्म्युलेचे हे पण पाठ करावेच लागतात. तर 23 नंबरचा फॉर्म्युला, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर dx इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस सी. त्यानंतर क्वेश्चन फॉर्म्युला नंबर 24, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. हा फॉर्म्युला आहे लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी. बघा हे दोन स्पेशल केसेस आहेत, पण हे फॉर्म्युले सुद्धा खूप वेळा यूज करावे लागतातच. मोठ्या मोठ्या प्रॉब्लेम मध्ये फॉर्म्युले यूज करावे लागतात. 1 अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स, त्याचं इंटिग्रेशन आहे साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स, इंटिग्रेशन आहे लॉग ऑफ मॉडलस ऑफ लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी. झाले दोन फॉर्म्युले. पुढं फॉर्म्युला नंबर 25, फॉर्म्युला नंबर 25, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. फॉर्म्युला आहे 1 अपॉन ए टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस सी. हा फॉर्म्युला पण खूप जास्त वेळा यूज करावा लागतो. फॉर्म्युला नंबर 26, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर dx, मध्ये मायनस आलं तर 1 अपॉन 2a लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए प्लस सी. फॉर्म्युला नंबर 27, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर dx, 1 अपॉन 2a लॉग ऑफ मॉड ऑफ ए प्लस एक्स अपॉन ए मायनस एक्स प्लस सी.
हे तिन्ही फॉर्म्युले दिसताना सिमिलर दिसतात, पण प्रत्येकाचं मिनिंग वेगवेगळं आहे. प्रत्येक फॉर्म्युला वेगवेगळ्या ठिकाणी यूज होतोय, तर व्यवस्थितच लिहून घ्या. लिहून इथं पहा 1/x² + a² विथ रिस्पेक्ट टू x 1/a tan इनवर्स ऑफ x अपॉन a प्लस c. त्यानंतर इंटिग्रेशन ऑफ 1/x² - a² विथ रिस्पेक्ट टू x. इथं पहा फक्त मध्ये प्लस इथं मायनस झालं बरं का, फॉर्म्युला बदलला. 1/2a log of x - a अपॉन x + a + c. आता इथं काय झालं, a² इकडे आला आणि x² तिकडे गेला. पहा 1/a² - x² with respect to x is equal to 1/2a log of mod of a plus x upon a minus x plus c. असे फॉर्म्युले दिसताना सिमिलर दिसतात, पण त्यात डिफरन्स आहे. काय डाऊट आहे? आणि शेवटचं घ्या बाळांनो, 28 नंबरचा फॉर्म्युला. 28 नंबरचा फॉर्म्युला हा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ 1/x अंडर रूट ऑफ x² - a² dx. या फॉर्म्युला आहे 1/a सेग इनवर्स ऑफ x अपॉन a प्लस c. हा फॉर्म्युला जनरली जास्त यूज होत नाही, पण तरी पण माहिती असू द्या. ठीक आहे. फॉर्म्युला नंबर 29. वन अपॉन अंडर रूट ऑफ x² + a² dx. फॉर्म्युला आहे log of mod of x plus अंडर रूट ऑफ x² + a² + c. ओके. या ठिकाणी 1/x अंडर रूट ऑफ x² - a² आहे. फॉर्म्युला आहे 1/a सेक इनवर्स ऑफ x अपॉन a. 1 अंडर रूट ऑफ x² + a² आहे लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस अंडर रूट ऑफ x² + a² + c. आता हे फॉर्म्युले कसे यूज करतात, कुठे कुठे यांचा यूज होतो, हे आपण आता नेक्स्ट लेक्चर पासून पाहणार आहोत. पुढे आपण आता टाइप नंबर 1 चे प्रॉब्लेम नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करूयात. ओके. हे सर्व फॉर्म्युले तोपर्यंत लर्न करून ठेवा, पाठ करून ठेवा. ओके. बाय स्टुडंट्स.